उपस्थित सर्व पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि काँग्रेस पक्षातील शहर काँग्रेस पक्षाचे नूतन अध्यक्ष सन्मान्य प्रशांतजी जगताप, आमच्या शहर काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या अध्यक्षा आदरणीय दीप्तीताई चौधरी, उपस्थित शहर काँग्रेसमधील सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, NSYचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सेवादलचे सर्व पदाधिकारी, उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी नगरसेवक, गटनेते चंदूशेठ कदम, ज्येष्ठ नेते आदरणीय मोहनदादा जोशी, उपस्थित सर्वच या ठिकाणी मान्यवर आणि बंधू भगिनी, प्रथमतः सर्व पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण कृपया करून याचा कुठे आरोप हा शहर काँग्रेस कमिटीवर होऊ नये. आज अचानकपणे आमच्या आईंची तब्येत बिघडल्यामुळे मी सकाळी 11 वाजता येऊ शकलो नाही आणि येण्यास मला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज काँग्रेस पक्षाचा पुणे शहरामध्ये एक अत्यंत चांगला दिवस आहे आणि आजच्या या शुभ दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या दोन्हीही देश पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, देशाचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणारे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका माजी अध्यक्ष आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, या सर्वांनी जे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जे नव्याने शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही पदं नेमली जात आहेत, त्याची नेमणूक करत असताना अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्या राज्यातील, त्या जिल्ह्यातील, त्या शहरातील जे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांचं म्हणणं समजून घेऊन आज जे काही संघटन सृजन अभियान म्हणून संपूर्ण देश पातळीवर राबवण्यात आलं, त्याची काही दिवसांपूर्वी सुरुवात ही महाराष्ट्र राज्यामध्येही झालेली होती आणि त्या संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत देशातून विविध राज्यातून अनेक महत्त्वपूर्ण काँग्रेस पक्षाच्या पदांवर असलेले आजी माजी खासदार असतील, विविध राज्यांचे आजी माजी आमदार असतील, अशी केंद्र AICCचे निरीक्षक आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्रातले काही वरिष्ठ पदाधिकारी, विविध इतर जिल्ह्यातले असे निरीक्षक म्हणून या ठिकाणी पुणे शहरात पाठवण्यात आलेले होते आणि पुणे शहरात सुद्धा आजी माजी नगरसेवक असतील, पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, या सर्व लोकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर निरीक्षकांनी त्यांचा जो अहवाल हा AICCला आणि MPCCला सादर केला, त्या अहवालाच्या अंतर्गत आज पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच पुणेचं विभाजन करून संघटनेत्मक विभाजन करून 2 अध्यक्ष देण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेतला आणि आज एका विभागाचे अध्यक्ष हे माझी आपल्या महापौर आणि काँग्रेस पक्षाच्या एक ज्येष्ठ नेत्या, विधान परिषदेच्या माजी सदस्या आदरणीय दीप्तीताई चौधरी यांना आमच्या एका अत्यंत काँग्रेस पक्षाच्या धुरा सांभाळणाऱ्या धाडसी अशा आमच्या भगिनीला हे पद देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे आणि त्याचबरोबर नव्याने काँग्रेस पक्षाच्या विचाराने गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्याच विचाराने पुणे महानगरपालिकेत सक्रिय असणारे, आता नुकतेच जे पुणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताधिक्याने नगरसेवक म्हणून विराजमान या ठिकाणी झाले असे प्रशांतजी जगताप, ज्यांना या ठिकाणी त्यांनाही आता या ठिकाणी दुसरं शहर अध्यक्षपदाची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाने आता स्वीकारली केलेली आहे. असे 2 अध्यक्ष आज त्यांचा पदग्रहण समारंभ हा आजच्या शुभ दिवशी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या साक्षीने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक असतील, ब्लॉक अध्यक्ष असतील,
फ्रंटलचे सर्व पदाधिकारी असतील आणि आपण सर्व लोकांच्या आणि काँग्रेस पक्षावर परिणाम करणारे सर्व हितचिंतक असतील, सर्वांच्या साक्षीने आजच्या या दिवशी त्यांनी स्वर्गीय इंदिराजी गांधी, स्वर्गीय महात्माजी गांधी आणि छत्रपती शिवरायांच्या सगळ्या इतिहासाला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आज त्यांनी हे पदग्रहण स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आजचा हा समारंभ आहे. तर पत्रकारांना काही प्रश्न असतील तर आपण विचारूयात, म्हणजे जेणेकरून आम्ही पुढच्या कार्यक्रमाला आमची सुरुवात करू. धन्यवाद. प्रश्न असतील तर विचारू. नाही, ह्याच्या बाबतीत आदरणीय राहुलजी गांधींनी, आपल्याला आठवत असेल, संसदेच्या कामकाजाच्या वेळेसच दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये हे वक्तव्य गेले काही महिन्यांपूर्वीच केलं होतं आणि जे काय इराण US अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्या पार्श्वभूमीवरच हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा भविष्यातला धोका, ह्याच्या बाबतीत सुद्धा राहुलजी गांधींनी काही महिन्यांपूर्वीच वक्तव्य केलं होतं की देशामध्ये महागाई कदाचित येऊ शकेल आणि केंद्र सरकारने योग्य पद्धतीने या ठिकाणी त्याची पावलं उचलली पाहिजे. परंतु आज आपण पाहतोय की भाजप सरकार आणि भाजपचं संपूर्ण यंत्रणा, केंद्र सरकारची यंत्रणा ही पूर्णपणे देशामध्ये काही दिवसांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका होत होत्या, बेंगॉल असेल, तमिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि आसाम असतील, ह्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण भाजप पक्ष आणि भाजपचं केंद्राचं सरकार हे अडकलेलं होतं. त्याच्यावर त्यांचा जास्त फोकस होता आणि महागाईवर म्हणावं तसं त्यांनी काही उपाययोजना केल्या नाहीत आणि निवडणुकाच्या निकाल लागल्या आपण पहा, केवळ 48 तासाच्या आत पेट्रोल, डिझेल आणि गॅसवाढी बाबतीत निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि हा निर्णय देशातल्या सर्वसामान्यांवर आज या ठिकाणी लादला गेलेला आहे. या बाबतीत वारंवार काँग्रेस पक्षाच्या अनेक अर्थतज्ञांनी, देशातल्या विविध क्षेत्रातील अर्थतज्ञांनी सुद्धा सांगितलेलं होतं की हा धोका येणाऱ्या दिवसात आपल्या भारत देशामध्ये येऊ शकतो. परंतु त्याच्यावर अजून काही म्हणाव्या तशा उपाययोजना केंद्र सरकार, राज्य सरकार काढते असं दिसत नाही. सर्वसामान्य जनता यातनं त्रासवलेली आहे. लोकांना जो काही आर्थिक भुर्दंड ह्या संपूर्ण दरवाढी बाबतीत होणार आहे आणि झालेला आहे, त्याचा या ठिकाणी आज प्रचंड मोठा त्रास होतो आणि ह्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आज पावलं उचलतंय. विधिमंडळ असेल किंवा लोकसभेचं कामकाज असेल, त्याच्यात सुद्धा काँग्रेस पक्ष ह्या बाबतीत चोख आणि आक्रमक पद्धतीने सत्ताधारी पक्षाला जाब विचारेल, हा मी तुम्हाला विश्वास देतो.